हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये। आज सईच्या शाळेमध्ये ओपन डे आहे आणि सोबतच आमच्या इथे एक लग्न पण आहे। तर त्याच्यामुळे काय होईल म्हणलं, परत जाताना गडबड होईल, सगळी आवराआवरी। तर त्याच्यामुळे सई शाळेमध्ये तर काही गेलेली नाहीये। असंही आज शनिवार असल्यामुळे लवकरच शाळा सुटते आणि त्याच्यातनं ओपन डे म्हणल्यावर त्यांचा एकच पिरियड होतो वाटतं कुठलं तरी टीचिंगचा, आणि मग बाकी सगळं पीटी वगैरे तशा पद्धतीचं राहतं। तर त्याच्यामुळे ती आज गेलेली नाहीये, पण तिला घेऊन मी आता तिचे जे काही पेपर्स आहेत ना ते बघायला चाललेली आहे। आणि आमच्यासोबत श्रीजा देखील येणार आहे। तर असं आम्ही तिघी जणी चाललेलो आहेत। लवकर जाऊन लवकर रिटर्न यायचं आहे। म्हणजे काय, कारण की तिकडं लग्नाला जायचं म्हटलं परत साडी वगैरे नेसा, तर त्याच्यामुळे आता पटकन ड्रेस घातलेला आहे आणि म्हटलं जाऊन येऊयात। चला, तर या ब्लॉगमध्ये नेहमीप्रमाणेच तुम्हाला खूप छान छान गोष्टी पाहायला भेटणार आहेत, त्याच्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा। सई श्रीजा बिचारी वाट बघत बसली कधीपासून। हा, भाऊजींना 11:30 वाजतील। नाही नाही, रानाला नको, ते गाडीवर नीट बसत पण नाही। त्या दिवशी ह्यांना कसं केलं, मला तर कसं करेल। तुम्ही दोघी जणी पुढे जाऊन उभा राहा गाडीच्या तिकडं। सई, पुढे जाऊन तिकडं उभा राहा, म्हणजे रानाला दिसणार नाहीत। चला, हा जावा। रानापासून लपून छपून जायचंय। रानाला घेऊन गेले नाना। होय ग, तर सैनी श्रीजाला तिचं स्कूल दाखवायला आणलंय। श्रीजा इकडं बघ, तुम्ही किती गप्पा मारल्या ग येताना बिचारांचं 2 सेकंद सुद्धा तोंड बंद नव्हतं। बड बड बड। गाडीवरनं खाली उतरलं की सईनी मला सोडून दिलं आणि ती गेली प्लेग्राऊंड वरती। मला असं वाटतंय मुलींना खाली काहीतरी खेळायला वगैरे सोडलेले, आणि तिकडं तिच्या मैत्रिणींची ओळख करून द्यायची होती तिला श्रीजाची। तर त्याच्यामुळे तिनं गेली इकडं ग्राउंडवरती आणि मी चाललेली आहे वरती पेपर पाहण्यासाठी। कुठे आहे तुझं नाव? हे का? हां, सईला ह्यावेळेस सगळ्या ह्याच्यात कमी पडले। तो एवढ्या कमी ह्याच्यात नंबर येत नसतो। तुझं नाव देवी मॅडमला पण सांगितलं माहिती कसं आहे, तुझे पेपर बघून। हा, गेल्या वेळेस सईने खूप खुश केलं, ह्या वेळेस सईने खूप नाराज केलं। ओके नाही सई? अजिबात नाही, छान पेपर लिहिले माहितीये का? आम्ही आहे ना शाळेतनं आलो, आणि काय झालं आज नेमकं त्यांच्या इथं काहीतरी स्कूलमध्ये कार्यक्रम होता। तर माझं असं नियोजन होतं की लवकर जाऊन लवकर येऊयात असं, पण उलट त्यांनी जी टायमिंग दिली ना त्याच्यापेक्षा पण 10 मिनिट त्यांना लेटच झाला त्या कार्यक्रमामुळे, आणि त्याच्यामुळे आम्हाला लेट झाला। आणि मग आता आम्हाला जायचंय लग्नाला। राधिका रस्त्यातच भेटली होती, ती गेली दुकानी, तिला चल चल म्हटलं पण ती म्हणजे नको, आता मी जाते दुकानी। आता आम्ही आवरून लग्नाला जाणार। सई आणि ती श्रीजा पूर्ण रस्त्याने जाताना आणि येताना इतक्या गप्पा मारत होत्या। किती सई गप्पा मारल्या ग सगळ्या, म्हणजे घरातला असू दे, बाहेरचं राजकारणातलं सुद्धा। राजकारणातलं दादा गेले, मग श्रीजा सांगत होती, मग आमच्या शाळेतली मुलं खूप रडली आणि मग मी पण त्याच्यामध्ये होते गप्पा यांच्या। चर्चा तेल ना। रानू कसा तयार झालाय? इकडे बघ रानू, रानूचा हा फेवरेट ड्रेस आहे, म्हणजे आम्हाला आवडतो हा, रानूवरती छान दिसतो म्हणून। तुमचं झालं का आवरून? माझंच राहिलं का? आम्ही लग्न लावून ऐ कुठं? पुढे तू गाडीवाला आली ना,
सई इकडं बघ. सनरूफची होती का? आजकाल सगळ्या लहान मुलांना पण गाड्यांची नावं आणि गाड्या कशा असतात ती माहिती झाली हो की नाही? मला फक्त काल माहिती, काल ना प्लॅटिना आणि स्कूटी आणि थार आणि सनरूफची गाडी. बस, खूप झालं. मला शाळेतून येताना असं वाटलं की आम्हाला उशीर होतोय आणि लग्नाला पोहोचायला सुद्धा अर्थातच आम्हाला उशीर होईल, लग्न सापडते की नाही. पण तसं काही झालं नाही. अगदी वेळेवरती आम्ही इथे पोहोचलो. आणि उलटं काय झालं माहिती आहे का, आम्ही आल्यानंतर आमच्या ज्या वस्तीवरच्या बायका आहेत ना त्या आलत्या. तर इथं मी, ताई, शितू असे सगळे आम्ही एकत्र बसलेलो होतो. हा ताईंचा लहान मुलगा धनुष, सई आणि श्रीजा या दोघींनी इथं आल्यानंतरही एकमेकींचा पिच्छा काही सोडला नाही. त्या दोघी एकत्रच फिरत होत्या. त्या दोघींनी बाहेर आईस्क्रीम खाल्ली आणि इथं बघा सानूला आतमध्ये आणून दिली. तर सानूनी कसा सगळा राडा केलेला आहे. इकडं बघ, मला द्या थोडीशी. अरे तुमची आईस्क्रीम वितळल, कधी खाणार आहेत? हा हा, घरी आलं की पहिलं काय केलं? का बरं? पिऊनी बघा सईचा ड्रेस घातलाय, कसा दिसतोय पिऊला? पिऊला आवडला का? महाशिवरात्र झाली की नाही, उन्हाळा असं उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढायला लागते आणि ते ऊन आपल्याला जास्त प्रखरतेने जाणवायला लागतं. त्यात काय नवीन आहे? त्यात नवीन काहीच नाही, ह्या वर्षीसाठी ते नवीन आहे ना, नव्याने सुरुवात होती. तर आज या उन्हाळ्यातलं पहिलं लग्न आम्ही अटेंड केलं आणि जेवल्यानंतर जे काही असं होतं की नाही, पाणी पिऊन आपण कसं म्हणतो पाणी पाणी होणं, हा, आणि असं भोंगी येते, मांडव वारा लागतो, तर तशा पद्धतीचं आता झालेलं आहे. ड्रायव्हरवर विश्वास ठेवून गाडीत बसत जाऊ नका. होय. आणि मला तर पाणी काय, मी या जागेवर बसलीच नाही. आईस्क्रीम करत फिरत होते. एकच खाल्ली तुम्ही, ते लागायला खाल्ली. होय. आणि कधी पिऊच्या भागा पिलायचं तर कधी पिवली माझ्या भागा. असलं काय होतं? तर आता काय करायचं माहिती का, आता ड्रेस साडी वगैरे चेंज करायची, एक झोप काढायची सगळ्यांनीच.
मी नाही दुपारी. आता मी कशी झोपवते बघ की, नाही झोपवलं की फटके. तू आम्हाला पकडू शकत नाही. तू आम्हाला पकडूच तर आम्ही काय फिरतो. सईची टेक्नॉलॉजी आहे. चलो बाय बाय. सई एक मिनिट नाही. सई तुम्हाला एक प्रश्न विचारते बरं का. त्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं. हा सई विचार का प्रश्न. एका शेळीला 3 पाय होते. 2 शेळ्यांना किती पाय? त्याचं उत्तर तुम्ही द्या. काय आम्ही लग्नाला जाताना पूर्ण गाडीमध्ये असल्याच प्रश्नांची उत्तर द्यायचं होतं. सईकडून त्यांना गिफ्ट हॅम्पर आणि दुसरा प्रश्न. शेळ्याचे गजगे. आणि त्याने दुसरा प्रश्न. दुसरे प्रश्न पुढच्या ब्लॉग मध्ये.